नमस्कार. आपण आहोत या आर्वी गावामध्ये. सविता कांबळे का? सविता कांबळे नावाची महिला इथल्या BSNLच्या टावरवर चढलेली आहे आणि इथं रस्त्यावर खूप गर्दी होती. अग्निशमन दलाची वाहनं देखील इथं आलेली आहेत आणि त्या महिलेला खाली उतरवण्याचे पूर्ण प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. बघा ती महिला आणि त्या महिलेची म्हणजे विचारपूस करण्यासाठी किंवा तिला मनवण्यासाठी एक व्यक्ती वर गेलेला आहे आणि आतमध्ये चर्चा काहीतरी त्यांची दोघांची सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते. अनेक नागरिक इथल्या आर्वी गावातले या ठिकाणी जमलेले आहेत. काय सविता ना? काय सविता? आणि कुठं राहिल्या त्या? खाली. अच्छा, मग आता वर कोण गेले तिथं? नातेवाईक आहेत का? किती वेळ झाला? तुम्हाला कसं कळलं वर गेली म्हणून? काय अहो इथे कोणतरी पाहिलं वरती ते कावळे टोचत होते ते लाल घातलेले ना, ते कावळ्याने ते टोचा मारतात त्याला. पुढे कोणाला तरी समजलं की वर गेली. रात्री 12 ते पोरच मध्ये 12-1च्या पुढे गेली रात्री. हां, मग महिला व्यवस्थित आहे म्हणजे काय मनोरुग्ण वगैरे नाही ना? ते माहीत नाही. आता मी मग विचारलं तसं काही नाही असं सांगितलं ना. आता इथं सांगतायत का रात्री ती वर कधीतरी चढली असेल आणि ती वरती नातेवाईक त्याची समजूत काढतायत. हे बघा इथं पोलीस देखील हे आहेत आलेले आहेत. आता चढायचं कसं वर? हे बघा ती महिला या ठिकाणी बसलेली आहे. लाल स्वेटर आहे तिच्या अंगामध्ये, स्कार्फ बांधलेलं आहे आणि तिचे नातेवाईक आहे वाटतं की काय, फायर ब्रिगेडवाले आहेत का? अच्छा, या महिलेची काय माहिती सांगता येईल का? म्हणजे या गावातली का वाडी वस्तीतली? हा ना, बर. आणि काय झालं होतं? काय कळलं काय? ती बोलते काय? त्यांनाच माहिती. जोपर्यंत खाली येत नाही त्यांना सांगितलं सगळं, त्याच्यामुळे ते वरून खाली आणि आपलं शिंदे साहेबांना संघ चर्चा करायची असं म्हणते. साहेब म्हणजे कोणते? पोलीस इन्स्पेक्टर? सीएम बरोबर. त्यांच्यावर चर्चा काय बोलायचंय त्यांच्या संग? तो विषय फायरवाली वर गेले त्यांना विषय सांगितलं. बर. कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही. कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही. प्रॉपर कर्नाटकचे आहेत. अच्छा, महाराष्ट्रात नाही चालत ना. हा हा हा. त्याच्यावरून काही करतात तो विषय. बरं, या महिला या गावातलीच आहे. पण हिचे नातेवाईक कुठे आता? आहेत ना, तिचं भाऊ इकडे मिस्टर आहे. कुठे आहेत ते? आहे का ते कानात बाळी घातली ते नाही ना? तेव्हा तिकडे हाताची गडी घालून येत, गुलाबी शर्ट आहे, हा हा हा. बाबळीच्या तिथं लय लांब तिकडे. पाठीमागे बघा. हे दारे त्यांना बोल ना, इकडे बोला ना त्यांना. त्यांना म्हणा, बापूंना म्हणा बोलावले का? हाताची गडी घालून थांबा. म्हणजे फारच धक्कादायक अशी घटना आहे का कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही असं लोक म्हणतात. त्या कारणावरून ती मला मुख्यमंत्री CM सोबत बोलायचे, फडणवीसांच्या सोबत, तरच मी खाली उतरलं असं त्या महिलेने पवित्र घेतलेलं आहे. आणि फायर ब्रिगेडची माणसं या ठिकाणी पाहतोय का आतमध्ये ते फोनवरती काहीतरी बोलतायत. म्हणजे वर होती का? टॉपला होती. आता तेवढी खाली आली. म्हणजे हे म्हणतात की रात्री पण तिथेच होते मुक्कामी. 3-3:30 दरम्यान आलेली. अरे बाप. 3-3:30 ला आलेली. बाई खाली कशी आली मग ती? ते मध्ये शिडी आहे ना त्याला हा खाली. हा, म्हणजे लोकांनी समजूत काढून खाली आली. सविता कांबळे. आणि किती वर्षापासून इथं राहतात ते? त्यांना आता जवळजवळ 40-50 वर्ष झाले असतील. म्हणजे प्रॉपर गाव आहे काही बाहेरून आले? नाही नाही, बाहेरचीच आहे, पण गेले 50 वर्षापासून इथे वास्तव्य करतात. म्हणजे गावकरीच आहे. मूळ कर्नाटकचे आहेत ते, पण आता इथं बरेच मुलाच्या शिक्षणासाठी प्रॉब्लेम येत होता, हा. तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम येत होता, त्याच्यामुळे त्यांनी मग हे ऑप्शन निवडले. मग आले का तहसीलदार वगैरे? पोलीस तर दिसतात. तहसीलदार साहेबांशी बोलणं आलं त्यांचं, यांनाच विचारायचं. त्यांच्याशी बोलणं आलं. कोणतं हे पाठीमाग येते ना? मिस्टर आहे ते. हा हा. नाव सांगा संपूर्ण तुमचं. बापू बाबूराव कांबळे. मोठ्याने बोला. बापू बाबूराव कांबळे. काय झालं होतं नक्की? का असं केलं त्यांनी? सांग की आता काय सांगू याच्यावर उत्तरच नाही माझ्याकडे. काही डोक्यात सणक आली ती कशी वागते. म्हणजे पहिल्यापासून काही त्रास आहे का तसा? डोक्यावर परिणाम परिणाम आहे. घडीत पार वकिलासारखं बोलणार, घडीत येडवण करणार. म्हणजे म्हणजे तुम्ही डॉक्टरांना वगैरे दाखवलं होतं का? ट्रीटमेंट चालू आहे का? नाही, आम्ही आपलं गप सहन करतोय. आमच्यावरती त्याचे अत्याचार.
एवढ्या लोकांना नमवू शकते जी बाई, मला नमवायला किती वेळ लागणार विचार करा ना. बर म्हणजे नवरच वैतागलाय. सगळेच वैतागली, मुलं वैतागलेली तर. पण आता शेवटी लहान मुलं आहेत म्हटलं तर सांभाळून घेणं भाग आहे आमचं. अर्धांगिनी माझी शेवटी किती वय आहे त्यांचं? वय असं जवळ 37-37 दरम्यान. 38 वय. आणि मुलं किती वयाची आहे तुमच्या? किती मुलं आहेत? मोठा मुलगा 20 वर्षाचा आहे. 20 वर्षाचा. आता ते आहेत का इथं? आहे ना मुलगा. अजून किती मुलं? दुसरा मुलगा 4थीला आहे, बारीक आहे, लहान. लहान आहे. हां मग घरी स्वयंपाक पाणी हेच करतात का? हां करते. ते व्यवस्थित करतात घरकाम? नाही, कधी जर मनात आलं तर मग महिना बाहेर खायचं, पोरांना करून घालायचं. आता काय सांगू, बर. विचित्र पण आहे. बरं, किती वर्षापासून त्यांना असा त्रास होतोय? पहिल्यापासून कसं, पहिल्या डिलिव्हरीपासून, पहिल्या मुलाची डिलिव्हरी झाली ना तेव्हापासून जरा problem 20 येतो. वर्षापासून. मग काय लोक म्हणतात का मुलाचं दातीच दाखला मिळत नाही म्हणून काय तसं काय? तो सुद्धा प्रॉब्लेम आहे ना. ते सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचं उत्तर येईल. आणि आता त्यांचं म्हणणं काय? तिलाच माहिती, ते मला नाही माहिती अजून काही. तुम्ही व्यवस्था काय करता? मी कलरचे काम करतो, पेंटिंग. कलरचं. आणि ह्याच अवस्थेत आलेत तुम्ही? आम्ही आता कामावर होतो, कामावर ना जेवायला आलतो घरी. रात्री 3 वाजता उठून गेली. म्हटलं गेली असं, तिच्या आईकडे गेली असं, नाही तर कुठं त्या चुलत्याचा फोन आला होता संगमनेरला, तिकडे गेली असं. नाही किंवा देवळात जाते ती पाटे कधी हां. दिली असं तिकडे. येईन म्हटलं बरं ते. नेहमी अशी जात असते आधी मध्ये? त्याच्या मनात आलं की तसंच वाटतं ते. मग लोकांनी सांगितलं का? मग तुम्ही सकाळी प्रयत्न नाही केला कुठं गेली शोधायचा? आता नेहमीच जाते म्हटलं नंतर येते परत. काय शोधायचं ना? हम्म. आता काय करायचं मग? आता वर जाणार आहे का तुम्ही? ते वाटतं येतं, उतरतात वाटतं. गेलो होतो तिथपर्यंत. हा? तिथपर्यंत गेलो तुम्ही. मग काय म्हणाल तुमच्यासोबत? नाही म्हटलं वर कोणी आलं तर मी वर उडी मारेन, मला खाली बोलवलं. बापरे. चला आता खाली उतरायचं. आता त्यांनी बहुतेक काहीतरी झालेलं आहे. मग ते फायर ब्रिगेडवालेच आहेत ना वर? मग तुम्ही वर गेले तर उडी मारेल नाही का? काही सांगता येत नाही. अवघड आहे. खाली उतरायला एकंदरीत सुरुवात झालेली आहे. चला ते तरी बरं झालं. अवघड आहे हो. पहिली काहीतरी उपचार करून घ्या, एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा. आता उपचार करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे. आमचेच डोके बिघडले जातात. खबर सण करणार आम्ही तरी. नाही, उपचार केलं तर नीट होईल ना, काही ना काही परिणाम तर होईल. अहो घडीत ती वकिलासारखं बोलणार, वकिलाला सुद्धा गार करणार बाबा. जाऊ दे, काय हरकत नाही. चला परत चढली ते. शिक्षण किती झाले या सविताताईंचं? 9वी नापास. परत ते चढले. आता काय आपण चढताना की कसं झालं असं? तसं तरी ते टॉपला होत्या, खाली उतरल्यात त्या बऱ्यापैकी. भरपूर लोक जमले तर. बरेचसे गेले गावात, बरेचसे गेले. अलौकिक बुद्धिमत्ता आहे मला तिच्याकडे. एवढ्या लोकांना जमा करू शकते एक बाई. बुद्धिमत्ता सामान्य नाही. ना आता काय, या ट्रीटमेंटची गरज आहे. किती उंच असेल हो? तरी 200 फुटाच्या जास्त असेल. 250, 300, 300 तरी असं नाही अंदाज. बापरे. 250 फूट. मोबाईल मध्ये तो बसत नाही टॉवर. 250 फूट. चढायला काही नाही, उतरायला त्रास होतो ना. खाली बघितलं चक्कर येते माणसाला. 200, 100.